12 जून रोजी अहमदाबादमधून उड्डाण केल्यानंतर लंडनला जाणारं बोईंग 787-8 ड्रीमलाइनर हे विमान कोसळलं होतं आणि या विमान अपघाताचं कारण उघड करणारा एक प्राथमिक रिपोर्ट म्हणजेच प्रिलिमिनरी रिपोर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। हा रिपोर्ट कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत येत नाही, पण एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या या अहवालामधून अपघातापूर्वीच्या शेवटच्या क्षणातल्या 2 पायलट्सच्या संवादाचं विश्लेषण करण्यात आलं आणि त्यातून विमानाच्या दोन्ही इंजिनाला होणारा इंधन पुरवठा हा बंद झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय। पण हा इंधन पुरवठा नेमका कुणी बंद केला, काही तांत्रिक अडचणींमुळे हे दोन्ही स्विच बंद झाले का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या शो मध्ये जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या शो मध्ये 2 विश्लेषक आहेत। रोहित चंदावरकर एव्हिएशन एक्सपर्ट्स आहेत। रोहित चंदावरकर यांचं या चर्चेमध्ये स्वागत। त्याचबरोबर स्क्वॉड्रन लीडर अजय परांजपे हे सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत आणि या चर्चेतून आपण जाणून घेणार आहोत की काय तांत्रिक बाबी या सगळ्या अहवालातून समोर येतात। सुरुवातीला मी रोहित चंदावरकर यांच्याकडे जातो। रोहित सर, हा जो अपघात झाला याचा प्रिलिमिनरी रिपोर्ट 15 पानांचा तुम्ही वाचलेला आहे। या रिपोर्टमधून कोणत्या बाबी उघड होतात, अपघाताचं नेमकं कारण काय दिसून येतंय? हे बघा, अपघात झाला त्याच्यानंतर जो काही शॉक सगळ्यांना बसला होता त्या काळामध्ये पहिले 1-2 दिवस वेगवेगळे अंदाज सगळीकडे व्यक्त होत होते। त्यातला एक अंदाज असा होता की म्हणजे दोन्ही इंजिन्स एकदम एका वेळी बंद पडण्यामागे काय कारण असू शकतं, कारण दोन्ही इंजिन्सचं ऑपरेशन हे सेपरेट असतं आपल्याला माहिती आहे आणि त्याला बॅकअप्स असतात वेगवेगळे। एक थिअरी होती की मल्टिपल बर्ड हिट आहे का, दुसरी थिअरी होती की आणखी काही म्हणजे फ्युएल सप्लाय वगैरे काय झालं का, तिसरी थिअरी आणखी काही होती वगैरे। तर आज जो प्रिलिमिनरी रिपोर्ट आलेला आहे AIBचा त्याच्यामध्ये स्पष्ट असं दिसतंय किंवा दाखवलंय त्यांनी की कॉकपिटमध्ये तुमचं जे थ्रॉटल असतं म्हणजे थ्रस्ट लिव्हर्स असतात इंजिनसाठी, त्याच्या खाली 2 इंजिनचं विमान असल्यामुळे 2 स्विच असतात की ज्याला फ्युएल सप्लाय स्विच असं आपण म्हणतो। आणि एअरक्राफ्टची मुवमेंट सुरू झाल्यापासून एअरक्राफ्टची मुवमेंट जिथे ते लँड होतं तिथे पूर्ण थांबेपर्यंत, इंजिन्स बंद होईपर्यंत हे स्विच ऑनच राहतात किंवा राहावे अशी अपेक्षा आहे। आणि इथे असं दिसतंय की टेक ऑफ नंतरच्या काही सेकंदातच हे 2 स्विच बंद झाले आणि ते 2 स्विच बंद झाल्यामुळे फ्युएल सप्लाय हा इंजिनला जाणं बंद झालं आणि साधारण 5-7 सेकंदांनी एक वैमानिक त्यातला असं बोलतोय, असं कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये आले की अरे हे स्विच कसे बंद झाले, तेव्हा तुम्ही बंद केले का असं दुसऱ्याला विचारतोय आणि दुसरा म्हणतोय की मी बंद केले नाही, त्याच्यावरून हे ऑटोमॅटिकली बंद झाले, हार्डवेअरचं फेल्युअर सॉफ्टवेअरचं फेल्युअर असं बंद झाले असं दिसतंय। मी तुम्हाला एक बोईंग 777 विमानाचं मॉडेल दाखवतो। बोईंग 777 हे बोईंग 787 सारखंच मॉडेल आहे म्हणून ते दाखवतोय, ते माझ्याकडे आहे। मी बोईंगच्या एका ट्रेनिंग पूर्ण केल्यावर मला हे मॉडेल देण्यात आलं होतं बोईंग कडून। आता ह्याच्यामध्ये बघा हा जो इंजिनचा पार्ट, हे 2 इंजिन्स विमानाचे आहेत, मला असं धरतो मी तर तुम्हाला दिसेल ही विमानाची 2 इंजिन्स आहेत। या 2 इंजिनला सप्लाय करणारा फ्युएल टँक हा इथे खाली असतो मधल्या भागामध्ये आणि विंग्सच्या काही भागामध्ये, आणि त्याच्यातून हा सप्लाय या विमानाला जातो म्हणजे इंजिन्सला जातो। आता कॉकपिट हे जे आहे इथे, कॉकपिट मधून हे सगळं कंट्रोल होतं आणि 787 विमान जे आहे त्याच्यामध्ये फ्लाय बाय वायर कंट्रोल्स आहेत, म्हणजे सगळे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्स आहेत, त्याच्यामध्ये कुठले मेकॅनिकल कंट्रोल नाहीयेत। तर हे स्विचेस ऑफ केल्यानंतर कॉकपिट पासून मागे एक इलेक्ट्रॉनिक याच्यात जाऊन तो फ्युएल सप्लाय म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिग्नलद्वारे तो फ्युएल सप्लाय बंद झालेला आहे। जर इंजिनमध्ये, एअरक्राफ्टच्या इंजिनमध्ये काही कारणाने आग लागली, आणखी काही झालं तर क्रूज लेवलला विमान असताना हे स्विच ऑफ करण्याची पद्धत आहे अत्यंत रेअर केसेसमध्ये किंवा इमर्जन्सीमध्ये। पण नॉर्मल केसमध्ये, विशेषतः टेक ऑफ स्टेजला जेव्हा विमान टेक ऑफ करतं आहे अशी परिस्थिती आहे, अत्यंत क्रुशियल स्टेज आहे, त्याच्यामध्ये ह्या विमानाच्या दोन्ही इंजिन्सना कमालीची पॉवर म्हणजे 95 to 100% पॉवर थ्रस्ट हा जो लागतो तो दिला जातो आणि त्या स्टेजला हे स्विच बंद करण्याचा प्रश्नच येत नाही। अशा परिस्थितीत हे बंद कसे झाले असा आता पुढचा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे। पण तुमच्या प्रश्नाचं बेसिक उत्तर असं की आज असं कळलेलं आहे की या विमानाच्या अपघातामध्ये जे समोरून त्याला काहीतरी बर्ड हिट होणं किंवा त्याच्यावर काहीतरी पडणं किंवा काहीतरी त्याच्या पायलट एरर असणं वगैरे असे काही प्रकार जे आधी प्रेडिक्ट करण्यात आले होते काही तज्ञांकडून किंवा तशा शक्यता व्यक्त करण्यात आल्या होत्या, त्याच्यापैकी काही झालेलं नाही। या बोईंगच्या विमानामध्ये सगळ्या सिस्टीम्स मधला बॅकअप्स असतात, सगळ्या गोष्टींना इलेक्ट्रॉनिक कंट्रोल असतो। आपण ह्याचे फोटो सुद्धा बघू शकतो कॉकपिटचे, अत्यंत आधुनिक म्हणजे दोन्ही पायलटच्या समोर 2-2 असे 4 स्क्रीन्स
असतात आणि त्याच्यामध्ये ही सगळी सिस्टीम बॅकअप्स आणि हे सगळं असतं. त्यामुळे हे का झालं याच्यातलं आता बेसिक एक आलेलं आहे की फ्युएलचे स्विच ऑफ झाले. आता हे फ्युएलचे स्विच ऑफ का झाले याच्याबद्दल पुढचं इन्व्हेस्टिगेशन असेल की त्याचा मेंटेनन्सचा काही इश्यू झाला किंवा अन्य काही कारण झालं. कारण 2019 आणि 2023 अशा 2 वेळा या पर्टिक्युलर विमानामध्ये जे क्रॅश झालंय त्या विमानामध्ये या फ्युएल स्विचच्या संबंधित काहीतरी रिप्लेसमेंट ऑफ स्पेअर पार्ट वगैरे अशी झाली होती असं त्या अहवालामध्ये एका पानावर म्हणण्यात आलेलं आहे. किंवा FAAचा रिपोर्ट सुद्धा, फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनच्या रिपोर्टमध्ये सुद्धा तसा उल्लेख आहे. तर हा मेंटेनन्स विषयक इश्यू आहे का हे अजून माहीत नाही. याच्यामध्ये चूक कोणाची आहे ते माहीत नाही. ते फायनल रिपोर्टमध्ये सगळ्या त्या गोष्टी येऊ शकतील. पण विनोद, आज आपल्याला कळलेली माहिती एवढीच आहे की फ्युएल स्विच हा अचानक बंद, म्हणजे दोन्ही फ्युएल स्विच, दोन्ही इंजिन्सना फ्युएल सप्लाय देणारा जो ऑन ऑफचा स्विच असतो कॉकपिट मधला, ते दोन्ही स्विच बंद झाले. त्याच्यामुळे ही घटना झालेली आहे. विनोद, मला अजून 2 प्रश्न याच्यात आहेत, छोटे प्रश्न आहेत 2, आणि अगदी थोडक्यात उत्तर त्याची अपेक्षित आहेत. एक म्हणजे याला काही ऑटो ऑफ स्विच, म्हणजे आपण ज्याला म्हणतो लॉकिंग फीचर, या स्विचला नसतं का? आणि दुसरा, आता तुम्ही जसा उल्लेख केला की मेंटेनन्स च्या प्रक्रियेदरम्यान कदाचित काही रिप्लेसमेंट पार्ट्सची झालेली असू शकते, तर अशा पद्धतीने मेंटेनन्स झाल्यानंतर, पार्टची रिप्लेसमेंट झाल्यानंतर त्याची तपासणी करणारी कोणती यंत्रणा नाही आहे का? विनोद, मी स्वतः बोईंग 777 आणि बोईंग 787 या दोन्ही विमानांच्या कॉकपिटमध्ये फ्लाइंग, म्हणजे इतर 2 पायलट्स फ्लाइंग करत असताना बसलेलो आहे. आणि म्हणजे सगळ्या सिस्टीम्स काय आहेत हे मी जाणून घेतलं आणि त्याचा मी अभ्यास, मी बोईंगच्या ट्रेनिंगला गेलो होतो सिंगापूरला, तिथे मी केला आहे. तर तुम्हाला मी सांगतो की हे स्विचेस असोत किंवा फ्लॅप्स असोत किंवा आणि कुठलं बाकी सगळं असो, त्याला लॉकिंग सिस्टीम, म्हणजे या स्विचचं पर्टिक्युलर उदाहरण तुम्हाला मी देतो की आपल्या घरातला स्विच असतो जो आपण नुसतं एक बटन दाबून ऑन ऑफ करतो किंवा वरती खाली करतो, तसा हा स्विच नसतो. याला एक लिफ्ट करून खाली घ्या किंवा लिफ्ट करून वरती घ्या अशा प्रकारचं, म्हणजे फोक्सवॅगन कार जर तुम्ही चालवली असेल तर त्याच्यामध्ये रिव्हर्स करण्यासाठी गिअर, जसा तुम्हाला गिअरचं हे लिव्हर ही दाबून फिरवावी लागते, त्यामुळे ती अशी आपोआप मागे पुढे होत नाही, तसं असतं. म्हणजे हे स्विच तुम्हाला असे 2 बोटांनी लिफ्ट करून, पण हे ऑटोमॅटिक असतं की मॅन्युअल करावं लागतं? हे मॅन्युअल आहे. हे स्विचेस मॅन्युअल आहे. अच्छा. टेक ऑफच्या स्टेजला अनेक गोष्टी मॅन्युअल आहेत, जसं की थ्रस्ट लिव्हर तुम्ही वाढवता, म्हणजे ज्याला थ्रॉटल म्हणतात, ते तुम्ही पॉवर इंजिनची वाढवत नेता वरती टेक ऑफला क्लिअरन्स मिळाल्यानंतर, आणि तुमचा साधारण 180 नॉट किंवा 180-190 नॉट स्पीड झाल्यावर तुम्ही जे ज्याला योक असं म्हणतात, म्हणजे जे पुढे तुमच्या हे असतं जे मागे ओढता तुम्ही लिव्हर, त्याच्यामुळे विमान वरती उडतं, त्याचा टेक ऑफ होतो, ते सुद्धा मॅन्युअल आहे. तर या गोष्टी मॅन्युअल आहेत आणि ह्या ऑटोमॅटिक ऑफ होत नाहीत. आता ते चुकून धक्का लागला आणि स्विच बंद झाला असंही होत नाही, कारण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं की ते असं उचलून खाली घ्यायला लागतं, उचलून वरती घ्यायला लागतं, किंवा फ्लॅप्स सुद्धा तुम्हाला 5%, 10%, 15% जे काही तुम्हाला डिप्लॉय करायचे असतील ते तुम्हाला उचलून असे हलवून, म्हणजे 2 वे त्याला मुवमेंट असते. उचलून ते लॉक पोझिशन, म्हणजे जाणीवपूर्वक केल्याशिवाय ते होणार नाही. हे धक्का लागून किंवा चुकून झालेलं नाही. आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये, विनोद, महत्वाचा पॉईंट सांगतो, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये एक पायलट म्हणतोय की वाय आर द स्विचेस ऑफ का, किंवा असं म्हणतोय की डिड यू पुट द स्विच ऑफ. दुसरा पायलट म्हणतो की आय हॅव नॉट डन इट, म्हणजे मी ते केलेलं नाही असं म्हणतोय. याचा अर्थ दोघांना माहिती आहे की हे स्विचेस किती महत्वाचे आहेत आणि ते कसे ऑफ झाले. तर त्याच्यामध्ये काही इलेक्ट्रॉनिक काही गोष्टी झाल्या किंवा काही सॉफ्टवेअरचा काही प्रकार झाला की ज्याच्यामुळे हीटअप इंजिन खूप झालंय आणि ते ऑफ झाले. काय झालं खरंच कोणाला काही माहित नाही. आणि कदाचित मेंटेनन्सच्या संबंधित याच्यात काही इश्यू आहे का, स्ट्रक्चरल इश्यू आहे, सॉरी. म्हणजे मला असं म्हणायचंय की फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन अमेरिकेचं जे त्यांचा एक रिपोर्ट आलाय आता, तो सगळीकडे सर्क्युलेट होतोय. त्याच्यामध्ये त्यांनी ही वॉर्निंग दिली आहे की 737 मॅक्स विमान जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा जो स्विच असतो तो काही वेळा ऑटोमॅटिक ऑफ झाल्याची काही उदाहरणं त्यांना दिसली आहेत. तर त्याच्यासाठी रेक्टिफाय करण्याच्या काही यंत्रणा, म्हणजे काही दुरुस्त्या वगैरे त्यांनी रेकमेंड केल्या होत्या आणि त्या जगभरातल्या 737 मॅक्स मध्ये झाल्या आहेत. अर्थात हे विमान 787 आहे, हे खूप जास्त आधीचं आणि ऍडव्हान्स्ड आहे. म्हणजे 737 मॅक्स मध्ये जे प्रॉब्लेम येत होते ते ह्या विमानामध्ये नाही आहेत. हे विमान 11 वर्ष उडत होतं, त्याच्यात तसे काही फार प्रॉब्लेम आलेले कुठे दिसलेले नाहीत. पण आपल्याला खरोखरच आता या स्टेजला सांगता येत नाही की हे 2 स्विच हे ऑफ कशामुळे झाले, आणि तो पुढे इन्व्हेस्टिगेशनचा भाग तो असेल असं मला वाटतंय. अगदी. अजय सर, तुमच्याकडे मी येतो की आता या रिपोर्टवर आपण जर नजर टाकली तर त्यात एक प्रमुख गोष्ट आढळते, ती म्हणजे
पुन्हा इंजिन चालू करण्याचा किंवा फ्युएल पुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यापैकी एक इंजिन काही सेकंद सुरू झालं होतं आणि दुसरं इंजिन त्याचा स्विच ऑन करून ते सुरू होण्याच्या बेतात होतं. मला हे विचारायचे की इतक्या कमी वेळात हा अपघात झाला, त्यामुळे कदाचित पायलट्सना तो वेळ मिळाला नसेल, पण किती वेळात साधारण हे पुन्हा इंजिन सुरू होऊ शकलं असतं आणि हा अपघात टाळता आला असता? किंवा काही वेळ होता का म्हणजे पुन्हा विमान सुरू करायला? सांगणं जरा कठीण आहे, कारण मी माझा अंदाज वेळ नव्हता. आणि मुख्य एक गोष्ट अशी आहे की जुन्या काळच्या विमानांमध्ये पायलट्सला पुन्हा रिलाईट म्हणतो आपण, की ते पायलट्सना पुन्हा अटेम्प्ट करायचं. इथे ही सिस्टम ऑटोमॅटिक आहे, त्यामुळे म्हणजे जेव्हा ते फ्युएल स्विच पुन्हा ऑन पोझिशन मध्ये गेले तेव्हा त्याच्यात एक कॉम्प्युटर असतो ज्याला म्हणजे कॉम्प्युटर इंजिन कंट्रोल करतो, त्यांनी आपोआप ती प्रोसेस चालू केली. जे तुम्ही म्हणताय की ते इंजिन सुरू व्हायचं म्हणजे लेफ्ट इंजिन ऑलमोस्ट फुल स्टार्ट झालं, हे आपोआप कॉम्प्युटरनी केलं. ते म्हणजे सेन्सिंग की अरे इंजिन सुरू असलं पाहिजे. तर मला असं वाटतं जरा थोडी हाईट अजून असती तर कदाचित हे वाचले असते, असं माझं वैयक्तिक मत आहे. की मग ते इंजिन पूर्ण सुरू होऊन त्याचं थ्रस्ट जनरेट होऊन दे कुड हॅव रिकवर्ड द एअरक्राफ्ट, असं माझा अंदाज आहे. पण या दोन पायलट्स मधला संवाद बघितला तर कुठेतरी गोंधळ स्पष्ट दिसतोय. म्हणजे फ्लाईट जेव्हा टेक ऑफ करणार असतं त्यावेळेला दोन्ही पायलटमध्ये काही संवाद होत नाही का? म्हणजे आता जो अहवाल दिसतोय त्याच्यात संवादातला अभाव दिसतोय. नाही, मी तसं नाही म्हणणार, कारण मी सुद्धा म्हणजे एअरफोर्समध्ये होतो आणि पायलट्स बरोबर फ्लाय केलेलं आहे कॉकपिटमध्ये, जसं सरांनी फ्लाय केलेलं आहे. तेव्हा बिकॉज तुमचं कॉन्सन्ट्रेशन असतं त्या कामामध्ये, प्रत्येकाचं काम हे डिसाइडेड असतं, तर त्याच्यामध्ये उगीच संवाद होत नाहीत. आणि विशेषतः ही जी फेज आहे टेक ऑफ आणि लँडिंग, हे फ्लाईटच्या वन ऑफ द म्हणजे मोस्ट क्रिटिकल फेजेस ऑफ द फ्लाईट, त्यामुळे त्यांना पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ठेवावं लागतं. त्यामुळे ते उगीच संवाद करणार नाहीत. जे काय त्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे आणि माझ्या अनुभवातनं मी पायलट्सचं जे बघितलं आहे, तर जेव्हा तुम्ही अपेक्षा करत नाही की जेव्हा मी टेक ऑफ झालोय, आय हॅव अटेंड मोर म्हणजे माझं गती ही टेक ऑफच्या पेक्षा जास्त झालेली आहे, मी एक काही सेकंद हवेत गेलेलो आहे, त्यावेळेला अचानक एक सुद्धा नाही 2 इंजिन बंद पडणं इज अ शॉकिंग फील फॉर द पायलट. त्यामुळे त्यांना इन्स्टिंक्टिव्हली हे माहीत असेल की अरे दोन्ही इंजिन बंद म्हणजे मला पटापट आता ॲक्शन घ्यायला लागणार आहे. त्यामुळे बोलायला वेळ नसणारच आहे. जे काही डायलॉगचं त्याच्यात आलंय मला तरी वाटत नाही की त्याच्यात काही त्या दोघांमध्ये कम्युनिकेशन गॅप आहे, कारण त्यांना वेळच नाही आहे बोलायला. द ऑब्व्हियस थिंग ज्याचा व्हॉइस आहे पहिला त्याच्या लक्षात आलं अरे इंजिन वाइंड डाऊन का होतंय, तर ही वुड आय क्विकली टेक, कारण ही नोज इन्स्टिंक्टिव्हली की अरे मला पटकन हे सुरू करायचंय. त्यामुळे त्यांनी त्याच्या फक्त लक्षात आलं की फ्युएल कट ऑफ झालेला आहे, म्हणून त्यांनी विचारलं की अरे काय एमर्जन्सीमुळे तू कट ऑफ केला का. जेव्हा तो नाही म्हणला तेव्हा नाव दे हॅव नो टाइम टू स्पीक, म्हणजे फक्त रिॲक्शन. आणि कदाचित काही सेकंदानंतर जेव्हा त्यांनी मेडे केलं बहुतेक त्यांच्या लक्षात आलं होतं की आता हे आपल्या पलीकडचं आहे. पण हा सगळा एकूणच अपघाताच्या नंतरचा तपशील बघितला आणि आता हा 15 पानी प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे त्यातला तपशील बघितला तर नेमकी चूक कुठे वाटते तुम्हाला? मी नाही ह्याच्यावर स्पेक्युलेट करणार, कारण एक तर मी बोईंग क्वालिफाईड नाही आहे, मी फक्त अंदाज लावू शकतो. आणि जसं सर म्हणले तसं बरोबर आहे की आता निदान नॅरो डाऊन झाले की एवढे जे स्पेक्युलेशन होते बर्ड हिट आहे का हे आहे का, तर आता ते नॅरो डाऊन झाले. आता ह्याचा पुढचा जो तपशील होईल तो हे होईल की हे एक मोठं कोडं आहे की फ्युएल हे कट ऑफ कसं झालं आणि ते सुद्धा दोन्ही इंजिनचं कट ऑफ कसं झालं. त्यामुळे आता ही जी पुढची तपशील आहे ते ह्याचं उत्तर सांगेल. मला इथे बसून हे स्पेक्युलेट करणं बरोबर वाटत नाही, कारण स्पेक्युलेशनमध्ये काही असू शकतं. म्हणजे मी ज्याचा विचार केला नाही तो पण रिझन येऊ शकतो त्याच्या. पण तुर्तास तरी आता हा जो प्राथमिक अहवाल आहे त्यातनं काय निष्कर्ष काढता येऊ शकतो? मेन निष्कर्ष तोच आहे साहेब म्हणले तसं की फ्युएल कट ऑफ झालेलं आहे दोन्ही इंजिन्सला आणि ते अनपेक्षित होतं. म्हणजे पायलट्सवर सरप्राईज बाय दॅट की अरे हे फ्युएल कट ऑफ कसं काय झालं. त्यामुळे
इंजिन थ्रस्ट लॉस झाला हे कळलं होतं आपल्याला पहिल्या ह्या प्रिलिमिनरी रिपोर्टच्या आधी. ते इंजिन थ्रस्ट म्हणजे इंजिनचा जो पुश असतो विमानाला तो कमी का झाला, तर इंजिन कट ऑफ व्हायला लागलं. हे आपल्याला त्या फ्लाईट डेटा रेकॉर्डरच्या डेटामधनं कळलं. मग ही प्रगती झालेली आहे. मग ते इंजिन बंद का व्हायला लागलं, ते इंजिन बंद होण्याचे पण बरीच कारणं असू शकतात. इंजिन फेल्युअर असू शकतं, आग असू शकते. म्हणजे पण ह्याच्यातनं क्लिअर झालं की नाही, प्रायमरीली फ्युएल कट ऑफ झाला दोन्ही इंजिन्सला. त्यामुळे माझ्या मते ही एक मोठी दिशेने प्रगती झालेली आहे. पण येस, हा एक प्रश्न राहणारच आहे की आता पुढचं उत्तर हे शोधलं जाईल की हे फ्युएल कट ऑफ कशामुळे झालं. आणि मला असं वाटतं एक अंदाज की एवढं वेल डेव्हलप विमान, एवढं ॲडव्हान्स, इतके वर्ष सेफली उडलेलं आहे, इतके वर्ष तेच फ्युएल कट ऑफ स्विचेस त्याच्यामध्ये होते. त्यामुळे आता हे खरंच मोठं कोडं आहे आणि काहीतरी नवीन ह्याच्यातनं येईल ज्याची आपण अपेक्षाच केली नव्हती, असा माझा वैयक्तिक अंदाज आहे. रोहित सर, तुम्हाला एक प्रश्न असा आहे की विमानाच्या कंट्रोल म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटमध्ये काही चुका असतील का? म्हणजे अचानक असं होण्याचं कारण काय वाटतं? म्हणजे रोहित सर, तुमचा कदाचित सायलेंट मोडवर आहे. हा, बोला. ओके माझा म्यूट होता. नाही, आता ऑफिसर म्हणाले त्याप्रमाणे आता कुठलंही स्पेक्युलेशन, हे बघा, एव्हिएशन मध्ये फार महत्वाचे रूल्स असतात आणि एव्हरीथिंग रन्स बाय रूल्स. आणि त्याच्यातला एक रूल असा आहे की नथिंग इज टू बी डन इन अ हरी आणि नो कन्क्लुजन. म्हणजे तुम्ही फ्लाइंग करत असता तेव्हा सुद्धा घाईत कुठलीही गोष्ट करायची नाही, घाई करायची नाही. आणि घाई करायची नाही म्हणजे नथिंग टू बी डन इन अ हरी, नो कन्क्लुजन्स ऑल्सो टू बी ड्रॉन इन अ हरी. यू शुड नॉट ड्रॉ एनी कन्क्लुजन्स इन अ हरी. म्हणजे आपण घाईघाईत कुठला निष्कर्ष काढायचा नाही. तर मला असं वाटतं की आता हे फ्लाय बाय वायर कंट्रोल्स जे आहेत त्याच्यामध्ये काय फेल्युअर, म्हणजे त्याच्यामध्ये फेल्युअर असण्याचा काही दिसत नाहीये प्रश्न. पण तो FAAचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये मात्र ह्या फ्युएल स्विच बद्दल स्पेसिफिकली त्याचं लॉकिंग होत नाहीये अशा अर्थाचं एक पॅरेग्राफ आहे की त्याचं एक म्हणजे लॉकिंग होऊन ते जर ऑन केलेले असले तर ऑन पोझिशन मध्ये लॉक राहावे आणि ऑफ केले म्हणजे त्याला वरती जेव्हा आपण सुरू करतो तो वरती करतो ते बटन, तेव्हा त्याला रन असं तिथे शब्द लिहिलेले असतात कॉकपिटमध्ये, रन. आणि खाली तो असा उचलून आपण तो खाली खेचतो आणि बंद करतो तेव्हा तिथे लिहिलेलं असतं कट ऑफ. तर ते रन पोझिशन किंवा कट ऑफ पोझिशन दोन्ही पोझिशन मध्ये ते लॉक राहावे. एकदा तिथे नेले म्हणजे रन मध्ये नेले तर तिथे लॉक राहावं आणि खाली उचलून खाली घेतलं आणि कट ऑफ केलं तर तिथे लॉक राहावं, असं त्याचं हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर दोन्ही असतं. पण ते का फेल झालं आहे हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता दुसरा एक भाग मी तुम्हाला सांगतो की काही वेळा हे बघा, फ्लाइंग मध्ये एक महत्वाची गोष्ट असते की वेदर. आता इथे सगळे म्हणतात की वेदर चांगलं आहे म्हणजे हवामान खूप चांगलं आहे, अमुक आहे तमुक आहे. पण तुम्ही लक्षात घ्या की अहमदाबादला त्या दिवशी टेम्परेचर हे 41 डिग्रीपेक्षा जास्त नोट गेलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट असते की बऱ्याच वेळा पायलट्स असं करतात. म्हणजे मी हे बघितलेलं आहे नागपूर एअरपोर्टवर किंवा अन्य एअरपोर्टवर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा टेम्परेचर 42, 44, 45 असं जातं तेव्हा कमांडर ऑफ द एअरक्राफ्ट म्हणजे कॅप्टन ज्याला आपण म्हणतो ते असं सांगतात की टेम्परेचर फार जास्त आहे आणि वी विल नॉट परफॉर्म टेक ऑफ. कारण कसं असतं की हवेचा दाब फार कमी असल्यामुळे प्रेशर तेवढं बिल्डअप होत नाही विंग्सच्या खाली. म्हणजे तुम्ही विमान परत एकदा तुम्हाला मी दाखवतो, हे विमान टेक ऑफ जे करतं ते का करतं, तर हा समोरून येणारा फुल फ्रेम तुम्ही केलं तर दाखवू शकतो मी. समोरून येणारा वारा जो आहे तो हे जे विंग्स आहेत तुमचे, हे बघा, हे असं मी दाखवतो म्हणजे दिसेल, हे विंग्स आहेत हे तुमचे. या विंग्सना खालून असं प्रेशर येतं आणि त्याच्यामुळे हा लिफ्ट मिळतो वर. बरोबर. तर कसं आहे की त्याच्यामध्ये हवा जर फार जास्त थिन असेल उन्हाळ्यात म्हणजे 42, 44, 47 डिग्रीमध्ये अशा 300 टन वजनाच्या विमानाचा त्याला लिफ्ट मिळण्यासाठी हवेला एक पर्टिक्युलर थिकनेस लागतो. ती हवा जर अति थिन असेल, थिन खूप म्हणजे पातळ असेल, ती उन्हाळ्यात असते, तर तो लिफ्ट मिळण्यात प्रॉब्लेम येऊन हिटअप गोष्टी होणं म्हणजे विशेषतः इंजिन हिटअप होणं वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात. आणि त्याच्यात इंजिनचा RPM फार जास्त ठेवायला लागतोय, फ्युएलचं लोड सुद्धा खूप जास्त आहे आणि इंजिन खूप जास्त हिटअप झालं त्यामुळे कम्प्युटरनी तो एक स्विच ऑफचा कॉल घेतला. असं काहीतरी आहे का असा मी प्रश्न केवळ उपस्थित करतोय आणि हा मी एक जर्नलिस्ट म्हणून
पत्रकार म्हणून, जर्नलिस्ट म्हणून उपस्थित करतो, एव्हिएशन एक्सपर्ट म्हणून नाही. कारण मी 32 वर्ष तुम्हाला माहिती आहे मी जर्नलिझम केलंय, मी एव्हिएशनच्या संबंधी सुद्धा. तर मी इन अ रोल ऑफ जर्नलिस्ट आय कॅन से दिस, नॉट ॲज अन एव्हिएशन स्टुडंट. कारण एव्हिएशनच्या नियमानुसार असं कुठलं स्पेक्युलेशन द्यायचं नसतं. पण हे मी तुम्हाला सांगू शकतो की या विंग्समध्ये खालून प्रेशर जे बिल्डअप व्हायचं ते न झाल्यामुळे हीटअप जास्त होणं आणि त्याच्यामुळे कम्प्युटरनी तो एक स्विच ऑफचा कॉल गेला किंवा असं झालं, असं एक शक्यता केवळ मी व्यक्त करतोय. दोनदा तीनदा विचारलं म्हणून मी ही शक्यता व्यक्त करतोय. पण फायनल रिपोर्ट येईपर्यंत आपण शेवटचं वाक्य की फायनल रिपोर्ट येईपर्यंत ह्याला कोण जबाबदार आहे, म्हणजे ती एअरलाईन जबाबदार आहे का, मॅन्युफॅक्चरर जबाबदार आहे का, मेंटेनन्स वाले जबाबदार आहे वगैरे, हे बोलणं चुकीचं ठरेल, अयोग्य ठरेल. हे काही निष्कर्ष काढणं योग्य नाही. रोहित सर, अजून या रिपोर्टमध्ये एक मुद्दा असा आहे की को पायलट विमान म्हणजे फ्लाईट म्हणजे जेव्हा टेक ऑफ घेत होतं त्यावेळेला को पायलट हे विमान हँडल करत होता आणि जे सुमित सबरवाल होते मुख्य पायलट ते ऑब्झर्वेशन करत होते किंवा त्या मोडमध्ये होते. हे स्टँडर्ड प्रोसिजरनुसार हे असंच असतं की इथे काही वेगळा प्रकार दिसतोय? नाही, याच्यामध्ये कसं असतं की आता पायलट्स हे खूप अनेक तास फ्लाईंग करतात, अनेक फ्लाईट्सवर फ्लाईंग करतात. तर कसं असतं की 2 पायलट्स असतात, त्याच्यामध्ये एक सिनियर माणूस असतो जो कमांडर आपण ज्याला म्हणतो, त्या विमानाचा कमांडर किंवा कॅप्टन असं आपण म्हणतो, आणि दुसरा जो असतो तो को पायलट असतो. पण शेवटी को पायलट जे असतात त्यांना सुद्धा कधीतरी त्यांना एक कॅप्टन बनायचं असतं पुढे करिअरमध्ये. तर त्यांना ही प्रॅक्टिस पाहिजे की आपण सुद्धा कमांड देणं, आपण सुद्धा कंट्रोल करणं आणि ज्युनियर माणसांनी आपल्या शेजारी बसून को पायलट म्हणून काम करणं. त्यामुळे काही वेळा असं केलं जातं की कमांडर असं सांगतो की युअर एअरक्राफ्ट, असं ते हे असतं, म्हणजे एअरक्राफ्ट इज युअर्स, यू आर द फ्लाइंग कॅप्टन, त्याला फ्लाइंग पायलट. तर एक फ्लाइंग पायलट आणि दुसरा ऑब्झर्विंग पायलट असं असतं. म्हणजे एक पायलट हा फ्लाइंग करतो, तो सगळ्या कंट्रोल्स किंवा निर्णय घेतो सगळे काय करायचं वगैरे, आणि दुसरा ऑब्झर्व करतो सगळ्या गोष्टी आणि सांगतो. आता ही खूप कोडेड लँग्वेज असते. मगाशी तुमचा प्रश्न होता की कोडेड लँग्वेज म्हणजे एकमेकांशी ते बोलतात, ती लँग्वेज अतिशय कोडेड असते की काय टेक ऑफ रोल, रेडी फॉर रोल, रोलिंग ऑन रनवे, V1 V2 असे जे वेगवेगळ्या स्टेजेस आपण क्रॉस करतो, त्याच्यामध्ये मग रोटेट झाल्यानंतर पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब, गिअर अप वगैरे अशी सगळी भाषा असते. तर ते ऑब्झर्व समोरचं इक्विपमेंट सगळं करून त्याचे कॉल्स कुठले द्यायचे ते फ्लाइंग कॅप्टन करतो किंवा डेप्युटी असतो तो करतो आणि दुसरा त्याच्याप्रमाणे फ्लाइंग करतो, अशी ती सिस्टीम असते. त्याच्यामध्ये एक जण इन्चार्ज किंवा फ्लाइंग पायलट हुज फ्लाइंग द एअरक्राफ्ट आणि दुसरा पायलट हुज ऑब्झर्विंग द एअरक्राफ्ट. तर ते आलटून पालटून ती जबाबदारी बऱ्याच वेळा एकमेकांवर देतात किंवा बदलत राहतात. अगदी. अजय सर, मी तुमच्याकडे येतो. मला प्रश्न हा विचारायचा आहे की हे विमान ज्या वेळेला उड्डाण केलं त्याच्या आधी सुद्धा एका मोठा प्रवास करून हे विमान आलं होतं. 2 प्रवासादरम्यान या विमानाला योग्य तो वेळ मिळाला होता का, किंवा तसं तांत्रिकदृष्ट्या किती वेळ असणं आवश्यक आहे? आणि दुसरी बाब म्हणजे विमान सुरू करताना नेमकी काय प्रोसिजर असते आणि किती काळ ती चालते? तर पहिला तुमचा जो प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरर हा स्पेसिफाय करतो की एकदा विमान उतरलं की त्याला कूलिंग पिरियड किती द्यावा लागतो, आणि साधारण तो एक्सिड होत नाही, कारण तेवढ्या वेळात पॅसेंजर्सचं बोर्डिंग, डिबोर्डिंग आणि त्या सगळ्या ह्याच्यात जातं. दुसरी गोष्ट म्हणजे 2 फ्लाईट्सच्या मध्ये सुद्धा चेक्स लेट डाऊन असतात की जर विमान आज रात्री बंद आहे, आता उद्याच उडणार आहे, तर त्याचे चेक्स वेगळे असतात. जर 2 फ्लाईटच्या मध्ये काय चेक्स करायचे, त्यामुळे असं होणार नाही की विमान आलं, नुसते नवीन पॅसेंजर चढले आणि ते विमान निघालं. त्याच्यावर नक्की पुन्हा एकदा चेक केला जातो. इंजिनियर्स पण चेक करतात आणि पायलट्स पण चेक करतात, ज्याला वॉक अराउंड म्हणतात, की ते जाऊन बघतात की विमान उतरताना काही चाकामध्ये अडकलं नाहीये ना, काही इंजिनमध्ये गेलं नाहीये ना. सो हे नक्कीच केलं गेलं असेल आणि ह्याचे लेट डाऊन प्रोसिजर्स असतात आणि त्याला अकाउंटेबिलिटी असते की नुसतंच मनाने सांगितलं अरे सगळं ठीक आहे असं नाही. इथे म्हणजे चेकलिस्ट असते, त्या चेकलिस्टमध्ये वाचून एनकरेज केलं जातं की तुम्ही मेमरीतनं करू नका, म्हणजे एखादी चेक राहता कामा नाही. आता दुसरा जो तुमचा प्रश्न होता आणि त्याच्या संबंधात एक विचार मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो की मी स्वतः एक विमानाच्या क्रॅशच्या कोर्ट ऑफ एन्क्वायरी मेंबर होतो आणि बरेचशा अशा क्रॅशेसचं जेव्हा अनालिसिस केलं गेलंय, तर जरी प्रत्येक क्रॅशचं रिझन वेगळं असलं, एक कॉमन गोष्ट नेहमी सापडली आहे की
एका चुकीत विमान पडत नाही, 2-3 चुका मिळून बरोबर येतात आणि कोइन्सिडेंटली इट रिझल्ट्स टू अ क्रॅश. मग असं आढळतं की त्या चुका आधी झाल्या आहेत का, ते इंडिव्हिज्युअली कधी कधी झालेल्या असतात, पण बिकॉज दे हॅपन्ड वन ॲट अ टाइम क्रॅश होत नाही. पण त्या 2-3 चुका एकदम आल्या की मग ते क्रॅश होतं. असं खूप क्रॅशेसमध्ये आढळलेलं आहे. त्यामुळे इथे सुद्धा असं काहीतरी निष्कर्ष निघण्याची शक्यता आहे. पण आता तुम्ही जसं म्हणतात की 2-3 चुका एकत्रित झाल्यामुळे कदाचित अशा पद्धतीचे अपघात होत असतात, पण या विमानाला फार कमी वेळ मिळाला, म्हणजे टेक ऑफ घेऊन अगदी काही सेकंदात ते कोसळलं. यावेळेला चुका करण्याला वेळही मिळाला नाही, असं असताना हे कोसळलंय. ते बरोबर आहे. म्हणजे चुका वेळ म्हणजे मला चूक हे माणसाची चूक असं नव्हे, तर मशीनची चूक पण असू शकते, म्हणजे तांत्रिक बिघाड असू शकतो. ह्या सगळ्यांना मी चुका म्हणतोय. म्हणजे म्हणण्याचा मुद्दा असा की एकाच कारण हे कॉन्ट्रीब्यूट करतं असं नाही, मल्टिपल कारण असू शकतात. आता ती कारण माणसाची असू शकतात किंवा मशीनची किंवा कॉम्बिनेशन. अगदी अगदी. आणि जसं तुम्ही बरोबर सांगितलं की वेळ एवढा कमी मिळाला, त्यामुळे माणसाचं चूक असणं खूप कमी, चान्स कमी आहे असं मला वाटतं. रोहित सर, एक मुद्दा असा आहे की असं बोललं जात होतं की हे विमान अगदी टेक ऑफ स्टेजला असताना कोसळलं, त्यामुळे पायलट्सना वेळ मिळाला नाही. आणि असंही एक बोललं जात होतं की हे जर म्हणजे अगदी आकाशात उंच उडाल्यानंतर काही वेळ फ्लाइंग केल्यानंतर जर हा प्रॉब्लेम झाला असता तर कदाचित हे विमान वाचवता आलं असतं. टेक्निकल बाब काय सांगते? हे बघा, डेटा जो जगभरचा आहे त्याच्यामधनं अगदी स्पष्ट झालेलं आहे की 65% अपघात विमानांचे, टोटल विमानांचे जे काही अपघात होतात जगभरामध्ये, त्यातले 65% अपघात हे टेक ऑफ किंवा लँडिंगच्या वेळी होतात. म्हणजे 35% असे होतात की जे क्रूज लेवलला आपण जे म्हणतो, विमान आकाशात उंचावर आहे आणि 2 विमानांची टक्कर झाली किंवा विमानावर वीज पडली किंवा अन्य काहीतरी झालं, असं काही झालं आणि त्याच्यामुळे विमान कोसळलं किंवा अपघात झाला, असं 35% वेळाच होतं. 65% वेळा टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळी होता. तर ह्याच्यामध्ये टेक ऑफच्या वेळचा अपघात फार जास्त गंभीर असण्याची 2 कारणं आहेत. एक तर मगाशी एअरफोर्स ऑफिसर म्हणाले तसं तुम्ही अल्टिट्यूड ज्याला म्हणतो आपण, म्हणजे हाईट, सामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं तर हाईट, त्याला म्हटलं जातं अल्टिट्यूड. विमान कुठल्या उंचीवर उडतंय त्याला अल्टिट्यूड असं म्हटलं जातं. तर अल्टिट्यूड तुमची 900 फूट, 500 फूट, 700 फूट अशीच असेल तर तुम्ही काय करणार, कारण तुम्हाला स्कोपच नसतो काही करायला. कारण त्या स्टेजला जर इंजिन्स बंद पडली, जसं की 2009 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झालं होतं, हडसन रिव्हरमध्ये एक एअरबस A320 विमान नदीत उतरावायला लागलं होतं, त्याची पण बर्ड हिटमुळे अशी दोन्ही इंजिन्स बंद पडली होती. पण असं तुम्ही कुठेतरी नदीत वगैरे उतरवणं, असं काही समुद्रात उतरवणं, असं काहीतरी करू शकता, त्या पलीकडे काही करू शकत नाही. कारण 900 फूट, 1000 फूट, 1200 फुटावरून तुम्ही काही करू शकत नाही, हे पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, विमानामध्ये फ्युएल म्हणजे पेट्रोल आणि केरोसिनचं मिक्सचर असलेलं एअर टर्बाईन फ्युएल ज्याला म्हणतो, ATF, तर ते पूर्ण भरलेलं असतं. म्हणजे 80 टन, 90 टन असं किंवा 100 टन वगैरे असं ते भरलेलं असतं. आणि ते एक्सप्लोड होणं किंवा ते पडल्यानंतर त्याचं वजनही त्याचं खूप असल्यामुळे विमान जास्त वेगाने खाली येणं असं होऊ शकतं. लँडिंगच्या वेळी, लँडिंगला तुम्ही येत आहात आणि अशा वेळी जर विमानाची दोन्ही इंजिन फेल झाली किंवा एक इंजिन फेल झालं तर तुम्ही लक्षात घ्या की विमान हे शेवटी त्याच्या विंग्सवर कॅरी होत असतं. विमानाचे हे जे 2 विंग्स आहेत, हे विंग्स हे त्या विमानाला कॅरी करत असतात. त्या विंग्सच्या म्हणजे ते ग्लायडर प्रमाणे तुम्ही इंजिन बंद असलं तरी जवळच्या एखाद्या एअरपोर्टवर तुम्ही ते उतरवू शकता. तुम्ही मुंबईहून समजा नागपूरला चाललेला आहात आणि नागपूरला जात असताना मध्ये तुम्ही कुठे पोहोचलायत आणि दोन्ही इंजिन्स बंद झाली असं तुम्हाला कळलं आणि तुम्ही जर 20,000 फुटावर, 25,000, 27,000 फुटावर अशा अल्टिट्यूडवर असाल तर तुम्ही औरंगाबाद एअरपोर्टला कॉल देऊ शकता की इमर्जन्सी लँडिंग मेड आहे किंवा काय असेल ते, आणि यू कॅन लँड ॲट औरंगाबाद, यू कॅन लँड ॲट शिर्डी किंवा कुठेही, म्हणजे असा ऑप्शन असतो. त्यामुळे लँडिंगच्या वेळी त्या मनाने धोका कमी असतो, कारण तुम्ही ते ग्लाइड करून लँड करू शकता कुठेतरी, जरी इंजिन बंद झालं तरी. टेक ऑफच्या वेळी तुमची अल्टिट्यूडच तेवढी नसल्यामुळे तुम्हाला तो स्कोप मिळत नाही. मगाशी यांनी जो मुद्दा सांगितला आपल्या फॉर्मर ऑफिसरनी, तो त्याचा मी थोडा एक पॉइंट सांगतो की साधा कार चालवताना सुद्धा तुम्ही बघा की अनेक वेळा अपघात अवॉइड होतात, कारण एकच कारण घडलेलं असतं. सामान्य लोकांना कळावं म्हणून हे सांगतोय मी की तुम्ही कार चालवत आहात आणि तुमचं रस्त्यावर लक्ष नाहीये आणि त्याच वेळी समोरून दुसरी कार किंवा टू व्हीलर आडवी आली तर तुमचा अपघात होण्याची शक्यता असते. म्हणजे काय, ही 2 कारणं आहेत की एक तुमचं लक्ष रस्त्यावर नाहीये आणि दुसरं म्हणजे समोरनं कोणीतरी अचानक आलं
टू व्हीलर आली, कार आली, काहीतरी अशी 2 कारणं झाली तर तो अपघात होतो. या 2 पैकी एकच गोष्ट घडली, समजा तुमचं लक्ष नाहीये पण समोरनं कोणी काही आलेलं नाही, रस्ता रिकामा आहे, तर अपघात होण्याचा प्रश्न येत नाही. आणि समोरून कोणीतरी अचानक आलं पण तुमचं लक्ष आहे असं जर असेल तर तुम्ही ब्रेक लावून गाडी थांबवू शकता, म्हणजे अपघात होत नाही. त्यामुळे 2 गोष्टी बिघडल्या कुठल्या, तर तुमचं लक्ष रस्त्यावर नाही ही एक गोष्ट, आणि समोरनं कोणी अचानक आलं ही दुसरी गोष्ट. असंच विमान अपघातांच्या बाबतीत आहे की हवामान सुद्धा वाईट आहे आणि त्याच वेळी काहीतरी बिघडलंय, किंवा पायलटचा काहीतरी एरर झाला, त्याच वेळी काहीतरी प्रॉब्लेम दुसरा झाला. अशा 2-3 गोष्टी झाल्यामुळे त्यांनी पॉइंट अगदी बरोबर सांगितला की 2 or more things going wrong will lead to an air accident usually. One thing going wrong can be prevented, कारण त्याला बॅकअप असतो, ते काही बिघडलं तर त्याला एक लगेच बॅकअप ऍक्टिव्हेट होतो आणि तो अपघात टळतो. अशी साधारण ओव्हरऑल कंडिशन असते. विनोद. अजय सर, मला तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे, तांत्रिक दृष्ट्या म्हणजे आता या अहवालातनं विमानाच्या अपघाताचं कारण आपल्याला कळलेलं आहे, पण हा अपघात टाळता आला नसता का? म्हणजे तसं काही विमानाच्या मेकॅनिझम मध्ये सोय आहे का की हा अपघात टाळता येणं शक्य होतं? एकतर जसं अपघात जर नुसतं आपण हे बघितलं की अपघात टाळता आला असता का, तर जसं सर म्हणालेत की ते बरोबर आहे. अशी एक मला घटना पण आठवतीये की हडसन रिव्हरचं तर आत्ताच झालं होतं, पण काही वर्षापूर्वी काही फ्युएल कॅल्क्युलेशनच्या चुकीमुळे दोन्ही इंजिन बंद पडली होती, ज्याला गिमली ग्लायडर म्हणून नाव आलं होतं. तर तेव्हा असंच त्या लोकांनी ग्लाइड करत त्या पायलटला जेव्हा आठवलं की अरे इथे एक रनवे असायचा, मी वर्ल्ड वॉर मध्ये उडवायचो, आणि त्यांनी ते विमान तिथे सक्सेसफुली उतरवलं. त्यामुळे असंच जेव्हा दोन्ही इंजिन बंद पडली होती, त्यांच्याकडे उंची असल्यामुळे ते सगळे वाचू शकले. ह्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांच्या विरुद्ध गोष्ट होती ही की इंजिन कधी बंद पडले, तर इव्हन हडसन रिव्हरच्या विमानाच्या ज्या हाईटला ती दोन्ही इंजिन बंद पडली, त्याच्या खूप कमी हाईटला ही दोन्ही इंजिनांचे थ्रस्ट गेला. म्हणजे इंजिन पूर्ण 0 बंद झाली असं मी म्हणणार नाही, कारण आपण ते बघितलंच की त्यांनी पुन्हा ऑटोमॅटिकली रिलाइटचा प्रयत्न केला. ते हाईट त्यांच्या अनफॉर्च्युनेटली त्यांच्या बाजूनी नव्हती. त्यामुळे मला असं वाटते की हे जर बटन म्हणजे फ्युएल कट ऑफ व्हॉल्व्हच बंद नसते पडले तर अर्थातच हा अपघात घडला नसता. पण ज्या स्टेजला हे बंद पडले त्या स्टेजला वेळच खूप कमी होता. म्हणजे रिलाइट, ऑटोमॅटिक रिलाइट ही जी ॲडव्हान्स गोष्ट आहे की पायलटला पण पुन्हा इंजिन सुरू करायची गरज नाही, ते सिस्टम स्वतःच इंजिन सुरू करायचा प्रयत्न करतं. म्हणजे तेवढाच वेळ वाचतो, तरी सुद्धा ते वाचू शकलं नाही. त्यामुळे ते माझ्या मते ज्या स्टेजला ते फ्युएल बंद झालं त्या हाईटच्या स्टेजला ते अतिशय दुर्दैवी होतं. म्हणजे त्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे की इव्हन बाउंड्री वॉल सुद्धा क्रॉस नव्हती झाली. आपण ज्या वेळेला एखादं वाहन चालवत असतो, म्हणजे कार चालवत असतो आणि कार अचानक बंद पडते, तर त्याचे जे सिम्पटम्स असतात किंवा त्याची जी लक्षणं असतात त्यातनं आपल्याला कळतं की नेमका कुठे प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे समजा कार खूप रेस करत असेल तर आपल्याला कळतं की क्लच प्लेटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा जो प्रॉब्लेम झालेला आहे, दोन्ही स्विच अचानक बंद होणं, याचं इंडिकेशन म्हणजे हे कशाचं इंडिकेशन आहे, कुठे प्रॉब्लेम असू शकतो विमानाच्या? म्हणजे एक तर ही प्रॉबेबिलिटी नक्कीच आहे, जसं सर म्हणाले की काहीतरी ऑटोमॅटिक सिस्टम आहे की जसं एक मला माहिती आहे की बरेच विमानांमध्ये जर आग लागली तर विमानाला नाही, इंजिनला जर आग लागली तर ते इंजिन आग ही प्रचंड फास्ट पसरते, त्यामुळे त्याला लवकरात लवकर विझवणं. आता आग लागते म्हणजे तिथे कुठेतरी फ्युएलचा संबंध आला जो इंजिन मध्ये असतो. त्यामुळे इंजिन मध्ये जर आग लागली तर इंजिन फ्युएल कट ऑफ, म्हणजे पहिलं फ्युएल कट ऑफ करा म्हणजे आग कंट्रोलमध्ये येईल. असे काही काही मेकॅनिझम असतात की विच विल सेंड ए सिग्नल की अरे कट ऑफ कर. सो हे ऑटोमॅटिकली घडलंय कुठल्या तरी कारणामुळे. आता हे हा जो सिग्नल इंजिन कट ऑफला येतो हा फायरमुळे येतो एवढं माहिती आहे मला, कारण हे कॉमन गोष्ट आहे विमानांमध्ये. पण 787 एक ॲडव्हान्स विमान असल्यामुळे 787चा इंजिनियर किंवा पायलटच सांगू शकेल की कुठल्या अजून कारणांमुळे ऑटोमॅटिकली सिग्नल जातो फ्युएल कट ऑफ व्हायला. पण फक्त त्याच्यात मला तोच अजून एक छोटासा डाऊट आहे की जर इग्निशन स्विच हा इग्निशन नाही फ्युएल कट ऑफ स्विच हा जो मॅन्युअली कट ऑफ झाला, साधारण इलेक्ट्रॉनिक गोष्ट ही मॅन्युअल स्विच ऑफ करत नाही. बरोबर. त्यामुळे ते एक जरा कुठेतरी आहे, म्हणजे कुठेतरी आग लागल्याशिवाय धूर निघत नाही तसं असेल. रोहित सर, हा जो मुद्दा आहे की एखादी आग इंजिनात काहीतरी ठिणगी उडाली असेल आणि म्हणून कदाचित हे ऑटोमॅटिक मोडवर ते स्विच ऑफ झाले असतील अशी शक्यता आहे, कारण तसा उल्लेख कुठल्या आग लागल्याचा रिपोर्टमध्ये तरी नाही आहे प्राथमिक अहवालात.
मी म्हणजे अपघात झाला त्याच्या पहिल्या दिवशी माझा अंदाज असा होता की बर्ड हिट असेल असं, म्हणजे बरेच एक इंडिगोचे पायलट सुद्धा अगदी कॉन्फिडेंटली माझी पायलट कॉन्फिडेंटली म्हणत होते की मीडियामध्ये म्हणत होते की बहुतेक बर्ड हिटच आहे, कारण त्यांनी अहमदाबादमध्ये खूप फ्लाईंग केलंय, त्यांचं म्हणणं होतं की बर्ड हिट आहे. बर्ड हिटमध्ये काय होतं की बऱ्याच वेळा मल्टिपल बर्ड हिटमध्ये या इंजिनमध्ये तुमच्या असे पक्षी खेचले जातात जे हे जे तुमचं इंजिन आहे हे हवा खूप वेगाने खेचत असतं इकडून, आणि त्याच्यामध्ये ते आजूबाजूचं काय फ्लॉक ऑफ बर्ड ज्याला आपण म्हणतो तसा जर असेल तर तो ती हवा खेचली जात असल्यामुळे ह्या इंजिनमध्ये खेचला जातो, आणि अगदी आजूबाजूला असलं तरी तो असं खेचला जातो. आणि तशा केसमध्ये काय होतं, इंजिनचे जे हे असतात म्हणजे पंखे ज्याला आपण मराठीत म्हणू फिरणारे, ते त्याच्याशी त्याचं फ्रिक्शन होऊन आग लागते बरं. पण त्या केसमध्ये काय होतं की मागची बाजू जी इंजिनची असते त्याच्यामध्ये तुम्हाला हे विमान असं उडताना इकडून तुम्हाला स्पार्क्स दिसतात, असे प्रचंड स्पार्क्स आलेले दिसतात या केसमध्ये. तर मग काय होतं की हे स्पार्क्स आहेत म्हणजे ती फायर आहे का काय नुसता बर्ड हिट आहे हे कॅल्क्युलेशन करायला अवघड बनतं. पण अशा केसमध्ये स्पष्ट दिसतं की बाबा आगीसारखं झालंय आणि मग कट ऑफ होऊ शकतो. पण इथे तसं काही स्पार्क्स किंवा असं आग असं काही दिसत नाहीये. पॉइंट एवढाच आहे की 41 डिग्री टेम्परेचर असल्यामुळे आणि फ्युएलचा प्रचंड लोड असल्यामुळे जर खूप इंजिनचा आरपीएम खूप वेळ सुरू होता, एक दुसरं म्हणजे आरपीएम खूप हाय असतोच अर्थातच टेक ऑफच्या वेळी, हा एक भाग आहे. दुसरं म्हणजे हे दिल्लीहून अहमदाबादला आलेलं आहे, तिथे काही तर प्रॉब्लेम नव्हता, पण त्यावेळी सुद्धा इंजिन हिटअप खूप झालेलं आहे, असं काही आहे का हे बघायला लागेल. कारण इंजिन टेम्परेचर हे खूप जास्त झाल्यामुळे कट ऑफ ऑटोमॅटिक असा एक ऑप्शन कदाचित, म्हणजे असा एक शक्यतेचा अभ्यास हा इन्व्हेस्टिगेटर पुढच्या स्टेजला करतील असा माझा अंदाज आहे, केवळ अंदाज आहे पण तसा अंदाज आहे. कारण 41 डिग्री टेम्परेचर असणे हे याच्यातलं एक क्रुशल लिंक आहे असं मला वाटतं, कारण असू शकतं. कारण जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस अजून आलेला नाही, अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त सूर्याची म्हणजे सोलर हे फार हिटिंग अप फार असतं, आणि दुपारी 1 वाजता वगैरे 1 वाजता 1:30 वाजता वगैरे अहमदाबादच्या ठिकाणी प्रचंड जास्त असतं. सूर्याची किरण तीव्र असतात त्यामुळे कदाचित खूप जास्त टेम्परेचरमुळे कट ऑफ काय ते आग असल्यासारखाच सेन्स त्याला आला आणि त्याच्यामुळे कट ऑफ असं काही आय डोंट नो, दिस इज वाईल्ड स्पेक्युलेशन. प्राथमिक शक्यता आहे असं आपण म्हणू शकतो. अगदी तो कदाचित अंतिम अहवालात त्याचा अधिक स्पष्टतेने कळू शकेल. पण अजून एक मुद्दा, ज्यावेळेला अपघात झाला होता त्यावेळेला अजून एक मुद्दा चर्चेत आला होता की या विमानाचे लँडिंग गिअर्स हे प्रॉपर ऑपरेट झाले नव्हते आणि कदाचित तेही एक कारण असू शकतं. पण तशी शक्यता तुम्हाला वाटते का? कारण या अहवालात तसा उल्लेख नाही. लँडिंगच्या वेळेचा भाग आहे, पण तो एक काहीतरी विमानाच्या खाली अशी एक वस्तू होती, लोकांना म्हणजे अशी एक चर्चा होती एक्सपर्ट्स मध्ये की लँडिंग गिअर नीट ऑपरेट झाले नव्हते. पण ते तसं काय आहे? लँडिंग गिअरचं रिट्रॅक्शन हे कम्प्लिटली मॅन्युअल असतं, त्याला काही हे नाही. हे बघा पॉझिटिव्ह रेट ऑफ, आता तुम्हाला एक बेसिक सांगतो, थोडा वेळ म्हणजे 2 मिनिटं असेल तर, की प्रोसिजर अशी आहे की तुम्हाला एअर ट्रॅफिक कंट्रोलनी तुम्ही रनवेची सुरुवात असते, त्याला थ्रेशोल्ड म्हणतात. आता इथे अहमदाबादमध्ये रनवे 23.5 असा रनवे आहे, म्हणजे तो त्या रनवेची डायरेक्शन दाखवतो हा नंबर. 23 रनवेवर तुम्ही उभे आहात याचा अर्थ तुम्ही नैऋत्य दिशेकडे टेक ऑफ करत आहात. साऊथ वेस्ट दिशेकडे टेक ऑफ करत आहात. आता त्याचा अर्थ तिकडून वारा आहे आणि तुम्हाला एअर ट्रॅफिक कंट्रोलनी क्लिअरन्स दिल्यावर तुम्ही जो टेक ऑफ रोल ज्याला म्हणतात तो सुरू करता. त्याच्यानंतर 180 नॉट्सला ह्या विमानाने टेक ऑफ केलेला आहे. 180 नॉट्स म्हणजे साधारण 280 किलोमीटर पर आवर असेल, कारण 300 किलोमीटर पर आवर असेल साधारण. तर त्या ह्याला टेक ऑफ झाल्यानंतर पहिला कॉल असा असतो की पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब, म्हणजे एका पायलटनी दुसऱ्या पायलटला कन्फर्मेशन देणं आहे की आपण हवेत एअरबॉर्न झालेलो आहोत, आपण उडालेलो आहोत, म्हणजे आपण जमिनीपासून 300, 400, 500 फुटावर आहोत. हे समोरच्या तुमच्या इक्विपमेंटमध्ये तुम्हाला अल्टिट्यूड जी दिसते तिथेही दिसतं, किंवा काही वेळा दिवसाची वगैरे वेळ असेल, व्हिजिबिलिटी चांगली असेल तर सरळ तुम्ही विंडोमधनं उजवीकडे किंवा डावीकडे वळून सुद्धा कन्फर्मेशन, व्हिज्युअल कन्फर्मेशन म्हणतात तसं घेऊ शकता की तुम्ही जमिनीपासून भरपूर वरती आलेला आहात. त्या स्टेजला तुम्हाला पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब असं तुम्ही दुसऱ्यांना सांगायचंय, आणि दुसऱ्या पायलटनी गिअर अप किंवा तुम्ही स्वतः सुद्धा गिअर अप असं म्हणायचंय, आणि समोरची जी लिव्हर असते गिअर अप करण्यासाठीची ती तुम्ही वरती खेचता कॉकपिट मध्ये, आणि त्याच्यामुळे सगळी चाकं म्हणजे रिअर व्हील्स काय अंडर कॅरेज
आणि नोज अंडर कॅरेज समोरचं हे सगळं आत येतात. पण हे कसं आहे, हे मॅन्युअल आहे. तुम्हाला जर पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब नाहीये असं वाटत राहिलं, आणि हे ते या केसमध्ये झालेलं आहे की तुम्हाला पुरेसा वेग आणि पुरेशी अल्टिट्यूड, इनफ वेलॉसिटी अँड इनफ अल्टिट्यूड हे दोन्ही नसेल तर तुम्ही पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब असा कॉल देणार नाही. आणि तो दिला नाही तर तुम्ही गिअरअपचा कॉल घेणार नाही. त्याच्यामुळे गिअरअपचा कॉल यांनी घेतलेला नाही असं दिसतंय, कारण त्यांना तेवढा तो स्पीड मिळतोय की नाही किंवा अल्टिट्यूड मिळते की नाही याच्याबद्दल शंका आहे. लास्ट पॉइंट तुम्ही जे म्हणालात की एक हँगिंग गोष्ट आहे की ती एक एअर टर्बाईन असतं की जे पूर्ण पॉवर फेल्युअर, इंजिन्सला इलेक्ट्रिकल पॉवर फेल्युअर झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक ड्रॉप होतं खाली, आणि त्याला एक फॅन असतो, तो रॅट असं म्हणतात त्याला. तो ड्रॉप होतो आणि त्याचा एक फॅन असतो, म्हणजे त्याला मोठ्या आकाराचा असा एक प्रॉपेलर असतो की जो ऑटोमॅटिक फिरायला लागतो हवेच्या प्रेशरमुळे, आणि तो फिरायला लागल्यामुळे एक इलेक्ट्रिकल चार्जिंग थोडं होऊन परत इंजिनला इलेक्ट्रिकल पॉवर देऊन रिस्टार्ट करता येतं का, यासाठी एक म्हणजे जनरेटर असल्यासारखा तो वर्क होतो, पॉवर जनरेटर. तो इथे झालेला आहे. याचा अर्थ इलेक्ट्रिकल फेल्युअर हे म्हणजे ते स्विचेस ऑफ झाल्यानंतर एक इलेक्ट्रिकल फेल्युअर झाल्यासारखं त्याला कम्प्युटरला तो एक फील आलेला दिसतोय, आणि त्याने तो डिप्लॉय केलेला दिसतोय, तो रॅट जो आहे तो डिप्लॉय केलेला दिसतोय. तर ते मला त्याचा लँडिंग गिअर रिट्रॅक्ट न होण्याची काही संबंध आहे असं वाटत नाही. लँडिंग गिअर हा मॅन्युअलीच रिट्रॅक्ट केला जातो. तो रिट्रॅक्ट न करण्याचा निर्णय या दोघांनी घेतला असावा असं मला वाटतंय. विनोद, अजून एक अहवालातला अजय सर, या अहवालात एक ATF विषयी म्हणजे त्या इंधनाविषयी सुद्धा एक मुद्दा आहे. ATF एअर टर्बाईन फ्युएल हे याच्यात जर भेसळ असेल किंवा ते जर शुद्ध दर्जाचं नसेल तर त्याचा काही परिणाम उड्डाणावर होतो का? नक्कीच होतो. त्यामुळे त्या एव्हिएशन टर्बाईन फ्युएल म्हणून ते असतं आपल्या नेहमीचं, जसं केरोसिन किंवा पेट्रोल असंच असतं, पण इट इज व्हेरी व्हेरी हायली प्युरिफाईड फ्युएल म्हणून ते एवढं महाग असतं, आणि म्हणून एअर ट्रॅव्हल वन ऑफ द रिझन्स एवढं कॉस्टली आहे. तर पण ह्याचं म्हणजे हे माहीत, म्हणजे ह्याचं इम्प्युरिटीचा परिणाम खूप घातक असतो. म्हणजे केवळ त्याच्यात इम्प्युरिटी म्हणजे काही मटेरियल असं नाही, इव्हन मॉइश्चरनी पण ते होऊ शकतं, कारण त्याची मग ती कॅलोरिफिक व्हॅल्यू कमी होते. पण ह्याच्यासाठी चेक्स प्रचंड असतात. आणि मला जे आठवतंय, हा प्रिलिमिनरी रिपोर्ट आज मी सकाळी वाचला, त्याच्यामध्ये त्यांनी असा निष्कर्ष काढलाय की त्यांनी ते फ्युएल सॅम्पल्स घेतले, म्हणजे ज्याला बाउझर तिथे शब्द वापरला गेलाय, म्हणजे थोडक्यात तो फ्युएल भरण्याचं काम करतो, टँकर सारखा असतो. त्याचे त्यांनी फ्युएल हे नेहमीच त्याचे सॅम्पल काढून ठेवलेले असतात की जर असं काही झालं तर चेक करता येईल की त्यावेळेला फ्युएल कसं होतं. त्याच्यात तरी काय असं आढळलेलं नाहीये की ते फ्युएल काय कंटॅमिनेटेड होतं. मी जेव्हा त्या थोडंसं मागे जातो की जेव्हा मी त्या आगीच्या ह्याचं वर्णन केलं, तर ज्या विमानावर मी काम करायचो, अर्थात ते ह्या विमानापेक्षा खूप जुनं होतं, तर त्याच्यामध्ये फॉल्स वॉर्निंग पण यायच्या. म्हणजे आग लागलेली नाही पण आग लागली आहे अशी वॉर्निंग यायची. इट वॉज अ रॉंग इंटरप्रिटेशन. आता त्यावेळेला आमच्या विमानामध्ये पायलट्स यूज टू टेक मॅन्युअल ऍक्शन. आता इथे असं, कारण तुम्ही जर बघितलं तर असं नाही ना की हे विमान लगेच फ्लाय करायला लागलं नवीन आणि त्याच्यात घात हे झालं. त्यामुळे समथिंग ऑड हॅज हॅपन जे नॉर्मली होत नाही. त्यामुळे चुकून एखादा इलेक्ट्रिकल रॉंग सिग्नल म्हणजे कट ऑफला की अरे आग लागली आहे, खरी आग लागली नव्हती कारण कुठेच वॉर्निंग नाहीये, कुठेच हे नाहीये, पण आग लागली आहे किंवा असं अजून काही फेल्युअर्स जेणेकरून डिझायनरनी हा विचार केलाय की ह्या कंडिशनमध्ये फ्युएल कट ऑफ करणं गरजेचं आहे. असं जर काही असेल तर हे चुकीचे सिग्नलमुळे ते कट ऑफ होण्याची शक्यता आहे. जसं साहेब म्हणले तसं मी म्हणतो, हे सगळे स्पेक्युलेशन आहेत. हे अर्थात म्हणजे हे मी म्हणणं की नाही हे कारण आहे हे अतिशय चुकीचं आहे. अशी कारणं असतात ज्याच्यामुळे आधी हे अपघात झालेले आहेत. रोहित सर, हाच प्रश्न पण थोडा तांत्रिक अंगाने मी तुम्हाला विचारतो. ATFचा तपास इथे केला गेला, म्हणजे त्या इंधनाची तपासणी केली गेली. काय कारण आहे इंधनाची तपासणी करण्याचं? म्हणजे याच्यात असं म्हटलं की समाधानकारक तिथे नमुने त्यांना आढळले. इंधनाची तपासणी करण्याचं काय कारण आहे आणि त्यातनं काय निष्कर्ष काय निघू शकतो? म्हणजे विनोद, युजली काय असतं की इतका मोठा अपघात अशा प्रकारचा झाल्यानंतर, क्रॅश झाल्यानंतर ज्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या असतात की याची काय काय कारणं असतील. पहिल्या दिवशीच आपण जे केले, काही शोज केले मी काही ठिकाणी, त्याच्यामध्ये मी ज्या 2-3 गोष्टी बोललो त्याच्यातली एक गोष्ट म्हणजे मल्टिपल बर्ड हिटची शक्यता असं होतं. दुसरी
मेकॅनिकल फेल्युअर किंवा अशी काहीतरी की ज्याच्यामध्ये काही गोष्टी जॅम होतात आणि तुमचे फ्लॅप्स किंवा हे हालचाल होत नाही किंवा इंजिन फेल्युअर हे वेगवेगळ्या कारणांनी जे होतं त्याच्यातलं एक कारण असं असतं की फ्युएलमध्ये काहीतरी गडबड असणं वगैरे. तर अपघात जेव्हा होतो, असं मी म्हणत होतो की अपघात जेव्हा होतो आणि त्याची चौकशी सुरू होते तेव्हा स्टेप बाय स्टेप काय केलं जातं की याच्यातली एक एक शक्यता रूल आउट करणं. म्हणजे हे अमुक अमुक झालं का, तर नाही झालं, अशा पद्धतीने केलं जातं. म्हणजे काय झालं याचा निष्कर्ष काढताना, काय चुकलं काय बिघडलं याचा निष्कर्ष काढताना पहिल्यांदा आपण स्टेप्स अशा घेतो की काय झालं नाही. त्याच्यामुळे सुरुवात अशी होते की वेदर, तर मग विजिबिलिटी, मग असं होतं की विजिबिलिटी 6 किलोमीटर फाईन नो प्रॉब्लेम, वेदर फाईन नो प्रॉब्लेम, म्हणजे नो इलेक्ट्रिकल डिस्चार्ज ज्याला म्हणतात, वीज पडणं, नो इलेक्ट्रिकल डिस्चार्ज ऑन द एअरक्राफ्ट, नो वेदर प्रॉब्लेम, नो वेदर इव्हेंट, नो टोर्नेडो, नो अमुक, मग वेदर रूल आउट झालं. मग बर्ड हिटकडे आपण येतो, बर्ड हिट आहे का, मग बर्ड हिट नाहीये, त्याचे काय काय त्याचं बघून ते आपण सांगतो की बर्ड हिट नाही. असं करत करत तुमच्या प्रश्नाकडे येतो. तो प्रश्न असा आहे की फ्युएलची तपासणी. तर एक शक्यता अशी असते की फ्युएलमध्ये कंटॅमिनेशन झालं, अशा काही फार केसेस जगात झाल्याचं मी तरी ऐकलेलं नाहीये की एव्हिएशन टर्बाईन फ्युएलमध्ये काहीतरी ॲडल्ट्रेशन होतं आणि त्याच्यामुळे इंजिन बंद पडलं, असं काही फार कुठे झाल्याचं मी ऐकलेलं नाही आतापर्यंत. पण एक एक शक्यता रूल आउट करत आपण पुढे जात असतो. तेव्हा त्याच्यातली एक शक्यता की इंजिन्समध्ये जाणाऱ्या फ्युएलमध्ये बबल आल्यासारखं होणं. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की एक बबल जर आला, म्हणजे गॅप आली, तर त्याचं जे स्पार्किंग ज्या वेगाने व्हायला पाहिजे किंवा त्याला जी इग्निशन त्याचं जे सतत सुरू राहायला पाहिजे, कारण ते हवेला लक्षात घ्या प्रचंड कॉम्प्रेस करतं आणि मागे फेकतं. इंजिन जे असतं त्याच्यामध्ये हवा जी आत जाते ती हवेला ते खूप कॉम्प्रेस करतं, खूप जास्त त्याचं टेम्परेचर वाढवतं आणि मागे फेकतं. तर ते सतत होण्यासाठी फ्युएलचा सप्लाय हा अत्यंत वेगाने आणि चांगल्या क्वालिटीच्या फ्युएलचा सप्लाय आवश्यक असतो. तर तो होता का हे नंतर लक्षात यावं किंवा त्याचा तपास व्हावा म्हणून आधीच रिफ्युएलिंग करताना किंवा काय करताना थोडीशी क्वांटिटी त्या फ्युएलची काढून ती बाजूला ठेवून देणे, पुढे जर गरज लागली तर टेस्टिंगसाठी, असं केलं जातं. ओके. तर म्हणजे हे तुम्ही पेट्रोल पंपावर, आपण जेव्हा कारमध्ये पेट्रोल भरायला जातो तेव्हाही बघा की तिकडे भारत सरकारने नियम केलेले आहेत की पेट्रोल पंपावर जो नवीन टँकर येतो आणि त्या टँकरमधनं ते फ्युएल भरलं जातं, टँक ह्याच्यामध्ये आपल्या गाडीत येण्याआधी पंपावर जे भरलं जातं त्याच्यामध्ये थोडंसं 2 हे भरून ते बाजूला 1-1 लिटर पेट्रोल किंवा डिझेल काढून ठेवलं जातं, असा नियम आहे. कारण नंतर कंटॅमिनेशन, म्हणजे ते येऊन काही ऑथॉरिटी चेक करू शकतात की याच्यात कंटॅमिनेशन आहे का नाही. तर तसंच ते आहे की ते रिफ्युएलिंगच्या वेळी थोडं फ्युएल काढून बाजूला ठेवलं जातं आणि ते प्रिझर्व केलं जातं की ही क्वालिटी, या फ्युएलची डेन्सिटी क्वालिटी सगळी आहे की नाही. तर ती एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये ती तशी झाली असणार आणि हा अपघात झाल्यामुळे त्या दिवशी झालेल्या रिफ्युएलिंगचं काय सॅम्पल वगैरे असेल ते बघितलं असणार, म्हणून त्यांनी तो असा निष्कर्ष दिलेला आहे की फ्युएलमध्ये काही कंटॅमिनेशन नाही. त्यामुळे ती पण शक्यता आपण रूल आउट केली की फ्युएलमध्ये कंटॅमिनेशन नाही. विनोद, अगदी या चर्चेला, ही चर्चा संपवताना दोघांना एक एक प्रश्न विचारायचा आहे मला, आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. अजय सर, मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे की आता हा प्राथमिक रिपोर्ट आला, आता अंतिम रिपोर्ट येईल, याच्यासाठीची नेमकी प्रोसिजर काय असते? आता AIBने हा रिपोर्ट दिलेला आहे, आता पुढचा जो अंतिम अहवाल आहे तो कुणामार्फत होणार आणि त्याची प्रक्रिया कशी असते? ऍक्च्युली कोणामार्फत होईल हे नाही मला आयडिया, पण एवढं नक्की आहे की ऑलरेडी ह्याच्या पुढे इन्व्हेस्टिगेशन गेलं असणार. ज्याचं कन्क्लुजन कळलेलं आहे तेवढंच आता फक्त बाहेर आलेलं आहे. पण त्याच्या पुढचं असं नाही की आता ते पुढचं सुरू झालं, ते ऑलरेडी प्रोसेस चालू असणार आहे त्याची इन्व्हेस्टिगेशनची. पण एक म्हणजे हे प्रिलिमिनरी रिपोर्टचा पर्पज असा असतो की इमिजिएटली जर काही तुम्हाला सापडलं असेल की जेणेकरून ह्या सगळ्या विमानांमध्ये धोका आहे, ते आपल्याला थांबवायची गरज आहे का नाही, हा एक नेहमी मोठा प्रश्न असतो. किंवा हे म्हणजे अजून एखादं विमान पडलं तर अरे मग आपल्याला माहित होतं ह्या विमानात हा प्रॉब्लेम आहे, असं होऊ नये म्हणून हा एक, म्हणून तुम्ही जर बघितलं तर रिपोर्टच्या शेवटी हे लिहिलेलं आहे की आता तरी काही रेकमेंडेशन नाही आहेत की हे तुम्ही बदल करा किंवा हे तुम्ही चेक करा, असं अजून तरी त्यांना काही सापडलेलं नाहीये. हे इन्व्हेस्टिगेशन ऑब्व्हियसली ह्या दिशेने जाणार की ते फ्युएल कट ऑफ कशामुळे झालं त्याच्यावर जास्त फोकस जाणार आहे. आणि जसं साहेब म्हणले तसे बाकी कारणं आता वगळली जातील आणि फोकस त्याच्यावरच राहील.
पण फक्त त्याच्यात किती वेळ लागेल सांगता येत नाही, कारण कधी कधी पटकन त्याचं कारण कळू शकत नाही. त्याच्या खूप डेप्थ मध्ये जावं लागतं आणि कधी कधी वर्षभर सुद्धा लागू शकतो त्याच्यासाठी. अगदी. रोहित सर, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न चर्चा संपवताना, आता हा अंतिम अहवाल जेव्हा येईल त्याच्यात काही शिफारसी असतील, काही मुद्दे असतील, तर त्याची अंमलबजावणी पुढे भविष्यात कशी केली जाते? म्हणजे नियमितपणे अशा पद्धतीने अपघातानंतरचे जे अहवाल येतात ते पुढे कसे त्याची अंमलबजावणी केली जाते? अजय सर म्हणाले तो मुद्दा बरोबर आहे आणि योग्य आहे की कुठल्याही ऍक्सिडेंटमध्ये इमिजिएट इन्व्हेस्टिगेशन अशासाठी असतं की काहीतरी फॉल्ट आहे तो इतर विमानांमध्ये सुद्धा असेल का आणि तो आपण ताबडतोब रेक्टिफाय केला पाहिजे का किंवा दुरुस्ती केली पाहिजे का हे पहिलं बघितलं जातं. तर या रिपोर्टमध्ये शेवटी म्हटलंय की नो इमिजिएट रेकमेंडेशन्स किंवा वॉर्निंग्स. म्हणजे असं आहे की कुठला तरी फ्युएल स्विच सगळ्याच 787 आता 30 पेक्षा जास्त 787 विमानं एअर इंडियाच्या ताफ्यामध्ये आहेत. जगामध्ये 1800 पेक्षा जास्त 1800 पेक्षा जास्त बोईंग 787 विमानं आकाशात आहेत आता. तर त्याच्यामध्ये काही रेकमेंडेशन इमिजिएट नाही, म्हणजे काहीतरी विमानातच स्ट्रक्चरलच प्रॉब्लेम आहे आणि हे जे घडलं ते तसंच दुसऱ्या एका 787 मध्ये घडू शकेल का अशी भीती कोणाच्या मनात असेल तर ती भीती पहिली काढून टाकावी, हा त्याच्यामध्ये उद्देश असतो. नंतर तुमचा प्रश्न जो आहे की पुढे त्याचं काय हे असतं, तर कुठलाही अपघाताचा चौकशी जी होते त्याच्यामध्ये पहिला उद्देश हाच असतो की पुढे असा अपघात परत होऊ नये आणि चौकशीमध्ये आपल्याला ज्या ज्या चुका झाल्या हे कळतं. त्या चुकांमध्ये फार मोठं लर्निंग असतं आणि त्याच्यामध्ये पुढे असे अपघात अवॉइड करणं हे असतं. तर माझा अंदाज असा आहे की डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन DGCA जे आहे भारत सरकारचं, जे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या खाली येतं, त्याकडून ह्या फायनल रिपोर्टची प्रोसेस सुरू होईल. त्यांची कमिटी असेल काय असेल आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन बराच काळ चालेल की आपल्याला बेसिक कारण लक्षात आलेलं आहे ते का पुढे हे होईल ते. आणि साधं उदाहरण असं की म्हणजे असे अपघात पूर्वी झालेत तर ते परत अवॉइड व्हावे यासाठी जर काही इमिजिएट चेकअप्स असतील तर ते आत्ताच सुरू झालेले आहेत. म्हणजे एअर इंडियाचे तुम्ही अनेक विमानांच्या बाबतीत उड्डाण रद्द झालं किंवा लांबणीवर पडलं असं गेल्या काही दिवसात जे ऐकताय तो त्याचाच परिणाम आहे की बाबा चेकअप्स हे जास्त सिरियसली सिव्हिअर केले जाणं आणि मेंटेनन्स मध्ये सुद्धा काही बोईंग कंपनीकडून सुद्धा चेकिंग आणि काही रेकमेंडेशन आली आहेत, येत राहतील की अमुक गोष्ट पण चेक करा, तमुक गोष्ट पण चेक करा वगैरे वगैरे. तर हे सगळं फार फार अत्यंत सिरियस लेवलला आणि अत्यंत काटेकोरपणे युज्युअली केलं जातं. तसंच ते यावेळी सुद्धा केलं जाईल असं मला वाटतं आहे. विनोद, अगदी धन्यवाद दोघांचेही. दोघांनी पूर्ण 1 तास दिला आणि या विमान अपघाताचे सगळे मुद्दे आम्हाला समजावून देण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद रोहित सर, धन्यवाद अजय सर. आपण पाहतोय की प्रत्येक विमान प्रवास हा निर्दोष असावा या दृष्टीनं प्रयत्न सुरू असतात आणि प्रत्येक विमान प्रवास निर्दोष होण्यासाठी सदोष विमान प्रवासातले त्यातल्या चुका आणि त्यातले बारकावे समजून घेण्याची गरज आहे आणि त्याचंच काम असे अहवाल करत होतात. आणि याचा अंतिम अहवाल ज्यावेळेला येईल त्यावेळेला त्यातनं चुका अधिक प्रकर्षानं समोर येतील आणि त्यावर उपाययोजना करण्याची गरज नक्कीच आहे. तर या शोमध्ये इतकंच. धन्यवाद.